चला प्रेझेंटी मार्क करा. आदेश माईक बंद करायचा आहे. सॉरी टीचर. इट्स ओके. येस डन. चला आपण 5th स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. 5th standard your EVS once lesson number 5 we are going to start. We have already learned that, but I'm revising. I think I have completed till honesty and in public life point. Okay, honesty and in public life पर्यंत आपण complete केलेला आहे, but I will revise it again. See, let's start. Family values. Can you tell in your family how do you make the decision to go on a trip? सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुम्हाला ट्रिपला जायचं असेल तर तुम्हाला त्या कुठे जायचं आहे असं विचारण्यात येतं का? सांगा, विचारतात का तुम्हाला घरातले? येस. आणि तुमचे जे काही फेस्टिवल्स किंवा सण समारंभ असतात त्याच्या तयारीमध्ये तुम्ही घरातल्यांना मदत करता का? जसं गणपतीत मखर सजवणे, दिवाळीत काही काम करणे, साफसफाई करणे, फराळ बनवणे. येस. ओके. So role in decision making. See, we live together in a family. Every person's likes and dislikes are different. Thoughts and opinions can also differ. बघा, आपण सर्वजण एकत्र कुटुंबामध्ये राहत असतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचे विचार देखील वेगवेगळे असतात. येस. We ourselves are different from others. आपण स्वतः सुद्धा दुसऱ्यांपेक्षा वेगळेच असतो की नाही? तुम्हाला जी गोष्ट आवडते तीच तुमच्या भावा बहिणीला आवडते का? सांगा मला. इज इट सो? असं होतं का की तुम्हाला ही गोष्ट आवडली तीच तिला आवडते किंवा त्याला आवडते? तुम्हाला जे खायला आवडतं तेच त्यांना आवडतं? नो, इट इज नॉट सो. वी ourselves are different from other. आपण सुद्धा सगळ्यांपेक्षा वेगळेच आहोत. Even so, our thoughts and opinion can match those of others on various topics. पण काही वेळा आपले विचार हे एकमेकांशी जुळत असतात. जसं एखाद्या प्रश्नाचं उत्तर जे मी सांगते तेच तुम्ही सांगताय म्हणजे आपले विचार एकमेकांशी जुळतायत. ओके. म्हणजे काय, काही बाबती अशा असतात, काही गोष्टी अशा असतात ज्यांच्यामध्ये आपले विचार किंवा मते एकमेकांशी जुळू शकतात. वी हॅव लव्ह अँड अफेक्शन फॉर इच अदर. आणि त्यामुळेच आपल्याला एकमेकांविषयी प्रेम आणि आपुलकी असते आपल्यामध्ये. वी टेक केअर ऑफ इच अदर अँड आर कन्सर्न अबाउट अदर पीपल्स वेलबिंग. आपण एकमेकांची काळजी घेतो आणि विचारपूस सुद्धा करतो. वी टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन अबाउट एनिथिंग इन द हाऊस. आपल्या घरामध्ये कोणतीही गोष्ट ठरवायची असेल तर आपण एकमेकांना विचारून घेतो आणि जो निर्णय पटेल तोच घेतो. इन दिस वे वी आर पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग इन द फॅमिली. आणि यामुळेच काय होतं, आपण एखादा निर्णय घेण्याच्या सॉरी आपण एखादा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. बघा, व्हॉट हॅपन्स व्हेन एव्हरीवन हॅज रोल इन डिसिजन मेकिंग. निर्णय घेण्यामध्ये सगळ्यांना सहभाग मिळाला तर काय होतं बघा. each person gets the opportunity to say what they think. See, जर तुम्हाला एखादा मोबाईल घ्यायचा आहे नवीन, ओके, तुम्ही घरात सांगितलं की मला ऑनलाईन स्टडीसाठी मोबाईल हवाय, पण दुसरे काय म्हणतात त्याच्याबद्दल? आता तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे यावर घरातली सगळी मंडळी काय म्हणतात, कोणाचे विचार काय आहेत, हे सगळा विचार करून तुम्हाला तो डिसिजन घ्यावा लागतो. By asking everyone's opinion, the subject is thoroughly discussed from every aspect. एकमेकांना विचारून निर्णय जर घेतला आपण तर त्या विषयावर सगळ्या बाजूने चर्चा होतात. जसं कोणी म्हणेल की नाही, एवढ्या लहान वयात मोबाईल नाही दिला पाहिजे, मग आई म्हणेल तू माझा मोबाईल वापरू शकतोस, तू मोठा झाल्यावर आपण तुला मोबाईल घेऊ, अशा प्रमाणे. ओके. म्हणजेच काय, वेगवेगळ्या विषयावर चर्चा होते जर आपण एखादा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सगळ्यांना चान्स दिला बोलण्याचा, सगळ्यांना स्थान दिलं, सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली तर त्या वस्तूच्या, त्या गोष्टीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू आपल्याला समजू शकतात. वी फील लाईक माय व्हॉइस इज ब्रेकिंग.
I have my full Wi-Fi network. Yes, my voice is breaking for everyone. Okay. Adesh, please check with your network. We feel like a more important part of the family when we see that our opinion is valued. मग जर घरात आपल्या एखाद्या गोष्टीला महत्त्व दिलं गेलं, तुम्ही सांगितलं की ही गोष्ट नाही करायची, ही चांगली नाही आणि सगळ्यांनी ते ऐकलं, तर तुम्हाला सुद्धा मजा वाटते की नाही? तुम्हाला सुद्धा आपल्या घरातल्यांबद्दल असं वाटतं की हा सगळ्यांनी माझं ऐकलं, सगळे खूप चांगले आहेत. येस, just as we have a role in making decision in our family, we also have a role in public decision making. जसं आपल्या कुटुंबामध्ये जे निर्णय घेतले जातात त्यामध्ये आपण सहभाग घेऊ शकतो, तसाच तो सहभाग आपण जे आपले सार्वजनिक प्रश्न आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा घेतला पाहिजे. इन न्यूजपेपर वी रीड अबाउट मॅटर्स रिक्वायरिंग पब्लिक पार्टिसिपेशन. बघा, न्यूजपेपर मध्ये आपण कितीतरी वेळा वाचतो की इथे पब्लिक पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट आहे, लोक सहभाग व्हायला हवा. We read about matters requiring public participation. A few example of such news have been summarized below. मग त्यामध्ये वापरल्या पेपरमध्ये आलेल्या काही बातम्यांची उदाहरणं दिलेली आहेत बघा. Citizens participate in municipal budget planning. Citizens to decide the matters on which to spend money. महानगरपालिकेचं जे अंदाजपत्रक आहे त्यामध्ये नागरिकांचा सहभाग, खर्च कोणत्या बाबतींवर व्हावा हे नागरिक ठरवणार. ओके, अशी बातमी. किंवा सिटीजन्स क्राउड टू सजेस्ट इम्प्रूव्हमेंट टू सिटी डेव्हलपमेंट प्लॅन. शहराच्या विकास आराखड्यात सुधारणा करण्यासाठी नागरिकांची गर्दी. इनॉग्रेशन ऑफ रोड जॉइनिंग 6 विलेजेस. जॉइंट एफर्ट बाय 6 विलेजेस बेअर्स फ्रूट. 6 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन, गावकऱ्यांना आनंद, रस्त्याचा निर्णय व्हावा म्हणून 6 गावाच्या नागरिकांचा एकत्रित प्रयत्न. म्हणजेच काय, आता हा गावाचा प्रश्न आहे, त्यांच्या घराचा प्रश्न आहे का तो? सांगा मला. त्यांच्या घरातून रस्ता जाणार होता का? येस ऑर नो सांगा. नो. पण तो संपूर्ण गावाचा प्रश्न आहे. मग त्या लोकांनी सहभाग घेतला की नाही त्या गोष्टीमध्ये? म्हणजेच काय, आपण आपल्या घरात आपल्या कुटुंबातल्या निर्णयांवर जसा सहभाग घेतो तसा आपण आपल्या सार्वजनिक जीवनात आपली जी पब्लिक लाईफ आहे तिच्यामध्ये असणाऱ्या प्रश्नांमध्ये सुद्धा आपण सहभाग घेतला पाहिजे. We feel the need for minor changes in our environment. आपल्या परिसरात जे छोटे छोटे बदल होतात त्यामध्ये आपण भाग घेतला पाहिजे. It is to our advantage that everyone has a role in making decision about changes in our surrounding. मग आपल्या परिसरात छोटे छोटे बदल व्हावेत असं आपल्याला नेहमी वाटत असतं. मग परिसरातील हे बदल आणि या बदलाविषयी घ्यायचे सगळे निर्णय हे सगळ्यांनी मिळूनच घ्यायचे आहेत. तेच आपल्याला काय आहे, ऍडव्हान्टेजियस आहे. म्हणजे तिथून आपलंच हित साध्य होत असतं. The government we elect makes decision regarding public matters. If we feel that a decision made by the government is wrong, we can register our opinion. बघा, मग आपण जे निवडून दिलेलं सरकार आहे, जसं महानगरपालिकेचं एखादं काम आहे आणि मग तिथे कोण आपलं काम पाहतं? आपल्याकडून निवडून दिलेले सदस्य कोण असतात? नगरसेवक. येस, मग आपण निवडून दिलेलं सरकार सार्वजनिक प्रश्नांबाबत स्वतः निर्णय घेते आणि या सरकारने घेतलेला निर्णय जर आपल्याला चुकीचा वाटला तर आपण त्याबाबत आपलं मत नोंदवू शकतो. इन दिस वे वी कॅन बी अ पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग प्रोसेस. आणि अशा प्रकारे आपण त्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. ओके, सी, बी अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन युअर होम. Do not form your opinion merely on the basis of what others say. Share your thoughts with others. बघा, कुटुंबातल्या एखाद्या निर्णयात अवश्य सहभागी व्हा. फक्त दुसरे काय म्हणतायत ते म्हणून हा मी पण हो बोलतो या गोष्टीसाठी असं बनायचं नाही. जे तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्ही बोला आणि स्वतःचं मत मांडायला शिका. ओके, अंडरस्टूड टिल हियर? इथपर्यंत समजलंय का? ओके. Now, note the following situation carefully. State whether of the
स्टेट विच ऑफ द चिल्ड्रन शो ऑनेस्ट बिहेवियर. बघा आता आपल्याला ऑनेस्टी बद्दल शिकायचं आहे. ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणा. ओके, प्रामाणिकपणा. मग आता तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवते आणि कोणी प्रामाणिकपणा दाखवला कोणी नाही ते तुम्ही मला सांगणार आहात. ओके, फर्स्ट बघा, आफरीन बोरो अ पेन्सिल फ्रॉम मीनू आफ्टर शी फिनिश्ड युजिंग इट शी रिटर्न इट. बघा, आफरीनने मीनूकडून पेन्सिल घेतली आणि तिचं लिहून झाल्यावर तिने तिला पेन्सिल परत केली. मग आफरीन ऑनेस्ट आहे की नाही? आफरीन इज शोइंग ऑनेस्ट बिहेवियर और नॉट? येस और नो? शी इज ऑनेस्ट और नॉट? लिहा चॅट बॉक्स मध्ये. येस, येस, शी इज ऑनेस्ट. नेक्स्ट, Shama fell from her bicycle. However, she told her mother, Neha pushed me off the bicycle. बघा, शमा सायकल वरून पडली, पण तिने आईला काय सांगितलं की नेहाने मला ढकललं आणि पाडलं म्हणून मी पडले. मग ती ऑनेस्ट आहे की नाही? Every fifth standard student will put a message in chat box. Every fifth standard students I am asking. अनिकेत, साची, तुम्ही का नाही उत्तर लिहित आहात चॅट बॉक्स मध्ये? येस, सो शमा इज नॉट ऑनेस्ट. थर्ड, मेरी टूक द बॅग शी फाउंड इन द रिक्षा टू अ पोलीस स्टेशन. रिक्षात सापडलेली बॅग मेरीने पोलीस स्टेशनला नेली आणि तिथे जमा केली. देन शी इज ऑनेस्ट और नॉट? येस, शी इज ऑनेस्ट. इफेक्ट्स ऑफ ऑनेस्ट अँड डिसऑनेस्ट बिहेवियर. मग हे सगळे असे वागले, आपण सुद्धा कधी कधी तसे वागतो. ओके, मग या चांगला प्रामाणिक वागण्याचे किंवा प्रामाणिक न वागण्याचे काय परिणाम होतात बघा. We do many different things every day. Sometimes we make mistakes. When we realize that we have made a mistake, we should talk about it openly with our friends and family. By doing this, we learn to be honest and find a way to correct our mistake. बघा, रोज आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो आणि या वेगवेगळ्या गोष्टी करत असताना आपल्या हातातून बऱ्या वाईट अशा चुका देखील होत असतात. ओके, आणि एखादी चूक झाली आहे असं आपल्याला जर लक्षात आलं तर आपण आपल्या पॅरेंट्स सोबत, आपल्या फ्रेंड सोबत किंवा आपल्या भावा बहिणी सोबत ती चूक बोलायची आहे, ती चूक सांगायची आहे की आई आज माझ्याकडून असं असं झालं. मग त्यांनी तुम्हाला ते काय करतील, तुमच्याकडून झालेली चूक सुधारण्याची तुम्हाला संधी देतील आणि सांगतील की कशा प्रकारे तुमची चूक तुम्ही सुधारू शकता. यामुळे काय होईल, तुम्हाला ऑनेस्ट बनायला, प्रामाणिक बनायला मदत होईल. ओके, इट इज ऑल्सो नेसेसरी टू बी ऑनेस्ट अँड सिन्सिअर इन अवर वर्क. बघा, मग पब्लिक लाईफ मध्येच नाही तर आपल्या कामाशी देखील आपण ऑनेस्ट राहिलं पाहिजे. आता तुमचं काम काय आहे? अभ्यास. मग तुमच्या अभ्यासाशी तुम्ही ऑनेस्ट राहिलं पाहिजे. वी मस्ट ट्राय हार्ड टू कीप द ट्रस्ट इन एनी रिलेशनशिप अँड नेव्हर चीट. आपल्या नात्यांमधला विश्वास आहे तो आपण प्रामाणिक ठेवला पाहिजे आणि कधीही चीट नाही केलं पाहिजे. आपले आई वडील आपल्यावर विश्वास ठेवतात की नाही, मग त्यांच्याशी बोलताना प्रत्येक गोष्ट खरी सांगायची आहे, कधीही त्यांच्यासोबत खोटं बोलायचं नाही. यामुळे काय होतं, जर आपण खोटं बोललो तर आपल्या रिलेशनशिप मधला जो ट्रस्ट आहे, जो विश्वास आहे तो ब्रेक होतो आणि त्यामुळे जर तुम्ही नंतर कधी अडचणीत असाल तर तुमचं कोणीही ऐकणार नाही. सगळ्यांना वाटेल तुम्ही आता सुद्धा खोटं बोलताय. तुम्हाला लांडगा आला रे आला गोष्ट माहितीये का? येस, अ बॉय हु क्राईड वोल्फ. हो की नाही? त्या मुलासोबत कसं झालं, अगोदर तो खोटं बोलला आणि नंतर जेव्हा त्याला मदतीची गरज होती तेव्हा कोणीच नाही आलं. म्हणजे ते खरं होऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्ही काय असायला पाहिजे? ऑनेस्ट असायला पाहिजे. इफ वी आर ऑनेस्ट, वी डू नॉट हॅव टू बी अफ्रेड. जर आपण ऑनेस्ट असू, प्रामाणिक असू तर आपल्याला घाबरण्याची काहीही गरज नाही. बट इफ वी आर डिसऑनेस्ट, वी लूज अवर सेल्फ कॉन्फिडन्स. बघा, स्वतःच ट्राय करून बघा.
खोटी गोष्ट बोलायला काय लागतं? खरी गोष्ट तुम्ही लगेचच बोलून जाता, तुम्हाला भीती वाटत नाही, काही नाही. पण जी खोटी गोष्ट आहे ती बोलायला तुम्हाला खूप ट्राय करावं लागतं. ओके, त्यामुळे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स सगळा निघून जातो, आत्मविश्वास संपतो, तुम्ही घाबरून जाता आणि घाबरत घाबरत बोलता. खोटी गोष्ट तुम्ही ठामपणे ठाम मताने बोलू शकता का, सांगा मला? या उलट जी खरी गोष्ट आहे ती तुम्ही न घाबरता एकदम सेल्फ कॉन्फिडन्सने बोलू शकता. येस, वी मस्ट बी ऑनेस्ट ॲट होम ॲज वेल ॲज इन पब्लिक. एव्हरीवन रिस्पेक्ट अन ऑनेस्ट पर्सन. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. मग जसं आपण आपल्या कुटुंबात वागतो, कुटुंबातील लोकांशी आपण जसं प्रामाणिक वागतो, ऑनेस्टली वागतो, तसं आपण आपल्या सार्वजनिक जीवनात देखील प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. ओके, कारण प्रामाणिक व्यक्ती ज्या असतात त्या व्यक्तींना सर्वजण रिस्पेक्ट देतात, त्यांचा आदर करतात. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. प्रामाणिकपणा हीच आपली ताकद असते. मग ऑनेस्टी इन पब्लिक लाईफ मध्ये कशी ऑनेस्टी दाखवायची? आता घरात तुम्ही खोटं बोलायचं नाही असं मी सांगितलं तुम्हाला. मग आपण पब्लिक लाईफ मध्ये ऑनेस्टी दाखवण्यासाठी काय करू शकतो बघा. If we are honest in our public life, we will get better public services and facilities. बघा, सार्वजनिक जीवनात जर आपण प्रामाणिक राहिलो, ऑनेस्ट राहिलो, तर आपल्याला ज्या सार्वजनिक सेवा सुविधा आहेत, जसं सरकारी हॉस्पिटल, बस, वाहतूक सेवा, या सगळ्या सेवा काय होतील? अधिक चांगल्या प्रकारे मिळतील. बघा, एक्झाम्पल दिले. What happens if we travel on a train or bus without a ticket? Our public transport system will run at a loss and would soon have to shut down. If each person buys a ticket honestly, this problem will not arise. बघा, खूप लोक अशी असतात जी रेल्वेमध्ये आणि बसमध्ये विना तिकीट प्रवास करतात, तिकीट न घेता प्रवास करतात. मग अशा प्रकारे खूप लोकांनी जर असं केलं तर काय होईल? आपली जी वाहतूक व्यवस्था आहे ती तोट्यात जाईल आणि त्यामुळे तोट्यात जाऊन तिचा फायदा न होता ती काय होईल? थोड्या दिवसांनी बंद पडेल आणि बंद पडली की मग आपल्यालाच त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. पण जर प्रामाणिकपणाने प्रत्येकाने तिकीट काढलं तर असा प्रॉब्लेम निर्माणच होणार नाही. ओके, honesty can increase efficiency in public life. Honesty is the best way to increase discipline and efficiency in public life. ऑनेस्टीमुळे, प्रामाणिकपणामुळे काय होतं? सार्वजनिक जीवनातील जी कार्यक्षमता आहे ती वाढते आणि प्रामाणिकपणाचं भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरते. ओके, नाव ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉपरेशन. कॉपरेशन म्हणजे काय, सांगा मला? येस, कॉपरेशन म्हणजे सहकार्य. तुम्ही फॅमिलीमध्ये एकमेकांना सहकार्य करता की नाही? मदत करता की नाही एकमेकांना? येस, कोणत्या एका गोष्टीत फॅमिलीमध्ये तुम्ही एकमेकांना मदत करता की नाही? कुटुंबामध्ये तुम्ही एकमेकांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी मदत करता, त्यालाच कॉपरेशन म्हणायचं. सॉरी, इन फॅमिली वी कॉपरेट विथ इच अदर. बघा, एका कुटुंबामध्ये आपण एकमेकांना सहकार्य करत असतो, कॉपरेशन करत असतो. सिमिलरली इन टीम स्पोर्ट, द मोर द प्लेयर्स कॉपरेट विथ इच अदर, द बेटर इज देअर गेम. तसंच आपण क्रिकेट बघतो, फुटबॉल, हॉकीच्या मॅचेस बघतो. यामध्ये काय होतं? जेव्हा सगळे टीम मेंबर एकत्र असतात, एकमेकांना सहकार्य करतात, तेव्हा त्यांचा गेम चांगला होतो. ओके, बघा, तुम्ही चक दे मूवी पाहिलाय का, सांगा मला? चक दे इंडिया हा मूवी पाहिलाय का? हॉकीवर आहे तो, त्याच्यात हॉकी खेळतात. सांगा, कोणी पाहिलाय का? बघा, अगोदर काय असतं, त्या टीम मध्ये सगळेजण कोणीही पुढे जाऊ नये म्हणून एकमेकांशी कॉपरेशन करत नाही, खेळताना एकमेकांना मदत करत नाहीत, काहीच करत नाहीत. त्यामुळे ते प्रत्येक मॅच हरत असतात. पण नंतर काय होतं? त्यांचा कोच त्यांना एकमेकांना कॉपरेशन करायला शिकवतो, एकमेकांशी सहकार्याने वागायला शिकवतो, एकमेकांची मदत करायला शिकवतो. त्यामुळे काय होतं? आपोआपच ते लीड होऊन सगळ्यात नंबर 1 टीम बनतात. ओके,
म्हणजेच काय, जेव्हा आपण एकमेकांसोबत कॉपरेट करतो तेव्हा आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. Instead of keeping the feeling of cooperation restricted to the sports, we should bring it into public life as well. बघा, मग जर फक्त खेळापुरतच आपण कॉपरेशन ठेवलं, सॉरी, फक्त कॉपरेशन जे आहे एकमेकांच्या सहकार्य आहे ते फक्त खेळापुरतच न ठेवता आपण काय केलं पाहिजे, आपली जी पब्लिक लाईफ आहे, सामाजिक जीवन आहे, त्या सगळ्यांमध्ये आपण त्याचा वापर केला पाहिजे. ओके. Everyone needs cooperation in public life. We too need the help of others. Fairs, rallies, and other such gatherings can only be arranged successfully if we cooperate with one another. बघा, प्रत्येक सोशल लाईफ मध्ये, सामाजिक जीवनामध्ये सर्वांनाच कॉपरेशनची, सहकार्याची गरज असते. आपल्याला पण इतरांच्या मदतीची गरज लागते ना. कधी कधी गावा किंवा शहरांमध्ये जत्रा असते, उरूस भरतो, मेळावे होतात. या सगळ्यांसाठी हे सगळे कार्यक्रम काय करतात, एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांच्या कोऑपरेशनने साध्य होऊ शकतात. बघा, इन 2011 during a cricket match between India and the West Indies, a bowler caught Sachin Tendulkar right at the beginning of the match. बघा, इथे काय सांगितलं आहे, 2011 मध्ये काय झालेलं, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा क्रिकेटचा सामना होता आणि सुरुवातीच्याच पहिल्या सेशन मध्ये काय झालं, सचिन तेंडुलकरला वेस्ट इंडिजच्या बॉलरने आउट केलं. द बॉलर अपील टू दी अंपायर. बॉलरने काय केलं, अंपायर कडे अपील करतो बॉलर, येस, बॉल पकडल्यामुळे. थिंकिंग दॅट द बॉल हॅड नॉट टच द बॅट, द अंपायर डिक्लेअर्ड तेंडुलकर नॉट आउट. मग अंपायरला असं वाटलं की बॅटला बॉल लागलेलाच नाही, त्यामुळे त्याने काय केलं, अंपायरने सचिन तेंडुलकर नॉट आउट आहे असं सांगितलं. हावेवर, knowing that the ball had touched his bat, तेंडुलकर returned to the pavilion though he was declared not out. पण स्वतःला सचिन तेंडुलकरला माहिती होतं की माझ्या बॅटला बॉल लागलेला आहे, त्यामुळे नॉट आउट अंपायरने सांगितलं तरी पण सचिन तेंडुलकर मैदानातून पवेलियन मध्ये परत आला. मग हे कशाचं एक्झाम्पल आहे, मग सचिन तेंडुलकर ऑनेस्ट आहे की डिसऑनेस्ट आहे? येस, ही इज ऑनेस्ट और डिसऑनेस्ट? Dishonest. नो, Teacher, dishonest. नो, ही इज ऑनेस्ट. Yes, he is honest. Okay. So understood till here? Fifth standard, what we have learned today, have you understood? Okay. Now let's start lesson number 4 of 6th standard. Everyone please pay attention over here. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे नीट. I am going to ask question to anyone. Okay. See, disaster management. बघा, what events do you see in this picture? इथे तुम्हाला काय दिसतंय या चित्रांमध्ये, सांगा मला. पहिल्या चित्रात काय दिसतंय, एक एक घेऊया आपण. चला, या चित्रात काय दिसतंय, सांगा मला. Yes, Pramita, we will discuss that later on. ती जमीन व्हायब्रेट होतोय. व्हायब्रेट म्हणजे काय झालंय नक्की, भूकंप आलाय तिथे. ओके, अर्थक्वेक म्हणायचं त्याला. येस, अर्थक्वेक. त्यामुळे बिल्डिंग मधलं सगळं पडत आहे, सगळं हल्लंय. बघा इथे सेकंड पिक्चर मध्ये काय दिसतंय सांगा. येस, सेकंड पिक्चर मध्ये काय दिसते, ऊन आहे सगळीकडे आणि त्यामुळे काय झालंय, जमीन सुकून गेली आहे, झाडं सगळी सुकलेली आहेत. येस, म्हणजे तिथे काय आहे, दुष्काळ, ड्रॉट इज देअर. ओके. नाव व्हॉट अबाउट दी थर्ड पिक्चर. थर्ड पिक्चर मध्ये काय झालंय बघा. आवाज येतोय का माझा? खूप पाऊस पडलाय आणि त्यामुळे काय झालंय,
गाड्या वाहतात. पूर आलाय. ओके, येस, पूर आलाय. अँड व्हॉट इज इन दिस पिक्चर हॅपनिंग? इथे काय झालंय? घराला आग लागली. येस, आग घराला लागली. आग लागली. अँड व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस कॉल्ड ॲज? सायक्लोन. चक्रीवादळ. सायक्लोन. येस. आणि हे याला काय म्हणायचं? ज्वालामुखी. येस, ज्वालामुखी, volcano. ओके, सो दीज ऑल आर डिझास्टर. हे सगळं चांगलं आहे का आपल्यासाठी? सांगा. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नो. चांगल्या आहेत का? नो. येस, नो. नाही. ओके, सी. What would you have done in this situation? सांगा, भूकंप आला तर तुम्ही काय केलं असतं? सांगा. घराच्या बाहेर थांबलो असतो. ओके, आणि पूर आल्यावर काय करणार? घराच्या वरती उभं राहिलो असतो. ओके, उंच जागेवर राहणार. ओके, येस. Why do these events occur? हे सगळं का होतं? चला, या सगळ्यांची उत्तरं म्हणजे काय आहे? या सगळ्याला काय म्हणायचं आहे आपण? डिझास्टर. डिझास्टर म्हणजे आपत्ती. एक प्रकारची आपत्ती येते ती आपल्यावर. ओके, आपत्ती. मग आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत डिझास्टर मॅनेजमेंट. अशी आपत्ती आली तर तुम्ही काय करणार? त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे होणार ते आपण शिकणार आहोत. आता रिसेंट काय झालं आपल्याकडे याच्यापैकी सांगा. महाराष्ट्रात काय झालं याच्यापैकी रिसेंटली काय झालंय आपल्या इथे? या सगळ्या आपत्तींपैकी कोणती आपत्ती आलेली? लँडस्लाइड म्हणायचं त्याला, लँडस्लाइड. ऍक्च्युली त्याला भूकंप नाही, भूस्खलन म्हणतात. आणि ते कशामुळे झालं? रत्नागिरी, चिपळूण या भागांमध्ये काय आलं? काय झालं पावसामुळे? पूर आला. ओके, आणि तेथील तळई इथे, तसेच हिमाचल प्रदेशमध्ये इकडे काय झालं? लँडस्लाइड म्हणजे भूस्खलन झालं. डोंगराच्या डोंगर खाली आली. ओके, सी. In 1933, many people died due to the earthquake at Killari in Latur district. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भूकंप 1993 ला झालेला लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे. बघा, इथे एक पिक्चर आहे. खूप मोठ्या प्रमाणाचे धक्के लागलेले भूकंपाचे, त्यामुळे भरपूर लोक मेली होती. घरांच्या किंवा दगडांच्या खाली दडून खूप लोक मेली होती. ओके, even today people of Mumbai shudder at the memory of July 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. बघा, जुलै 2005 हा आठवला की आता पण मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण 26 जुलै 2005 रोजी काय झालेलं? सगळीकडे खूप खूप पाऊस पडलेला आणि त्यामुळे भरपूर लोक मेलेली, खूप लॉस झाला लोकांचा, कितीतरी गोष्टी वाहून गेल्या. लोकांना परत त्यांचं जे घर आहे ते पूर्ण परतपणे वसवावं लागलं. ओके, in July 2014 the whole village of Malin in Ambegaon Taluka of Pune district was destroyed in a matter of minutes due to a landslide. Many got buried under the heaps of soil and stone and lost their lives. आता 2005 ची गोष्ट तर तुम्हाला माहित नसणार, पण 2014 ची गोष्ट तर माहित असेल. ओके, बघा, आंबेगाव तालुक्यातील माळीन या गावात काय झालं 2014 मध्ये? हे गाव पुणे जिल्ह्यात येतं. ओके, काय झालेलं? डोंगराची जी कडा आहे ती कोसळली आणि माती आणि दगड यांच्या ढिगाऱ्याखाली खूप माणसे मारली गेली, गाडली गेली. बघा, हे आहे माळीन विलेज मधील घटना. In November 2015, many people died due to the flooding caused by heavy rains in Tamil Nadu. मग नोव्हेंबर 2015 मध्ये काय झालेलं? तमिळनाडू मध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे भरपूर लोक मृत्युमुखी पडले. मग हे सगळे काय आहेत? हे डिझास्टर आहेत, हो की नाही? मग व्हॉट इज अ डिझास्टर? अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ. डिझास्टर आपल्याला सांगून येतात का? सांगा मला. लँडस्लाइड झाली,
त्यांना आधी सांगितलं गेलं होतं का की हा डोंगराचा भाग घसरणार आहे, आता उद्या 2 वाजता तुम्ही जा इथून, असं सांगितलेलं का? नाही. डिझास्टर म्हणजे काय? येस, डिझास्टर म्हणजे का? अचानक उद्भवणाऱ्या संकट. ओके, a sudden event that causes large scale damage to life, property and social aspects of a nation or society is called a disaster. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची खूप मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, यालाच आपण आपत्ती असं म्हणतो, डिझास्टर असं म्हणतो. ओके, आता बघा, सांगा मला, व्हॉट डिझास्टर कॅन ऑकर इन स्कूल ऑर ऑन द वे टू स्कूल? शाळेत येताना किंवा शाळेत असताना अशी कोणती आपत्ती तुमच्यावर येऊ शकते? सांगा सांगा, काय होऊ शकतं शाळेत किंवा शाळेतून येताना जाताना काय होऊ शकतं यापैकी? आता जे आपण काय काय बघितलं त्यापैकी काय होऊ शकतं? बघा, कधी भूकंप येऊ शकतो. येस येस, पूर कॅनॉट बी हॅपन, कारण पूर येण्यासाठी खूप वेळ पाऊस पडावा लागतो. ओके, काय होऊ शकतं? येस, आग लागू शकते, भूकंप येऊ शकतो. येस, जर डोंगरा ठिकाणी शाळा असेल तर तिथला डोंगर घसरू शकतो, लँडस्लाइड होऊ शकते. ओके, मग तुम्ही काय करू शकाल याच्यासाठी? सांगा मला, अकॉर्डिंग टू यू व्हॉट कॅन बी डन टू डील विथ सच अ डिझास्टर? सांगा. ओके, सी, तेच आपल्याला शिकायचं आहे. बघा, हाऊ अँड वाय डू द फॉलोइंग डिझास्टर ऑकर? आपत्ती कशामुळे येतात आणि त्या कशा असतात ते आपण पाहणार आहोत. फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स, अतिवृष्टीमुळे येणारा महापूर ही एक आपत्ती आहे. अन अर्थक्वेक, लाइटनिंग, अ व्होल्कॅनिक इरप्शन, भूकंप, विजा कोसळणे, ज्वालामुखी ही सुद्धा एक आपत्ती आहे. विजा कोसळण्याच्या पण कितीतरी न्यूज आपण ऐकत असतो. विजा कोसळल्यामुळे शेतावर काम करत असणारी माणसं आणि जनावरे मरून जातात. येस, ऐकलंय तुम्ही, न्यूजला पाहिलंय का? खूप वेळा अशा बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. येस, फॉरेस्ट फायर, जंगलांना अचानक लागणारी आग. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला किंवा आणि अमेझॉनच्या जंगलामध्ये किती आग लागली होती आणि ती कितीतरी दिवस थांबली नव्हती. ओके, मग हे काय झालं? डायरेक्टली अचानक होणारे डिझास्टर आहेत, अचानक येणारी आपत्ती आहे. increase risk due to high density of population in a limited area. वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशांमध्ये लोकांची गर्दी होते आणि त्यामुळे वाढलेली धोक्याची तीव्रता. रॅम्पंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन, बेसुमार बांधकाम होणारे. हे बांधकाम, हे तळई, हे माळीण या घटना का झाल्या? भूस्खलन का होतं? डोंगर पोखरले जातात. हल्ली काय होतंय, सगळीकडे बिल्डर लॉबी आली, बरोबर? बिल्डर्स काय करतात? बिल्डिंगी बांधण्यासाठी वेगवेगळे डोंगर पोखरून काढतायत. त्यांना पाहिजे ते मटेरियल वापरण्यासाठी, जागा घेण्यासाठी सगळं पोखरून काढतायत. त्यामुळे निसर्ग सुद्धा त्यांच्या समोर हतबल होतोय. ओके, मदर अर्थ ऑल्सो कांट डू एनिथिंग. त्यामुळे डोंगराचं स्खलन वगैरे होत राहतं. ओके, इकोलॉजिकल इम्बॅलन्स, पर्यावरणाचा जो समतोल आहे तो सुद्धा ढासळत चाललेला आहे. टेररिझम, riots and crimes resulting in bomb explosion, assaults, fire and accident, etc. दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी यातून काय होतं? बॉम्बस्फोट, हल्ले, आग, अपघात इत्यादी गोष्टी होत असतात. डिझास्टर्स आर ऑफ टू मेन काइंड्स, मॅन मेड अँड नॅचरल. मग दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी हे निसर्ग घडवून आणतं का? सांगा. नाही, हे निसर्ग नाही घडवून आणत. हे काय आहे? मॅन मेड आहे, माणूस घडवून आणतो. म्हणून डिझास्टरचे दोन टाइप मध्ये विभाजन होतं. फर्स्ट आहे मॅनमेड आणि सेकंड आहे नॅचरल. ओके, मानवनिर्मित आणि नैसर्गिक असे दोन प्रकार पडतात. सो लेट्स लर्न अबाउट अर्थक्वेक. Movement in the interior of the earth release tremendous amounts of energy. भूगर्भातील ज्या काही हालचाली होतात त्यामुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. This causes seismic waves leading to movements of earth's surface like tremors,
शेकिंग अँड क्रॅकिंग अप एक्सेट्रा. त्यामुळे काय होतं, एवढी ऊर्जा निर्माण झालेली आहे त्याचं रूपांतर कशात होतं, लाटांमध्ये होतं. समुद्रात कशा लाटा येतात तशा जमिनीमध्ये आतमध्ये लाटा येतात आणि त्यामुळे जमिनीचा जो पृष्ठभाग आहे, पृथ्वीचा जो सरफेस आहे त्याच्यावर हालचाल व्हायला सुरुवात होते. त्यामुळे काय होतं, जमीन थरथरते, हलते, जमिनीला भेगा पडतात. Such vibrations or quaking in Earth's crust is known as the earthquake. मग भूकवचामध्ये होणारी ही कंपने म्हणजेच भूकंप. Okay, it is believed that besides other causes, man-made causes like mining and construction of big dams can also lead to earthquake. बघा मी सांगितल्याप्रमाणे भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच मोठी मोठी धरणे आणि खाणकाम ही मानवी कारणे आहेत असं मानलं गेलेलं आहे. ओके. इफेक्ट ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेकचे काय इफेक्ट होतात पहा, काय परिणाम होतात भूकंपामुळे. बघा कशी जमीन चिरली गेलेली आहे, जमिनीला भेगा पडलेल्या आहेत बिकॉज ऑफ अर्थक्वेक. डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, that is buildings, bridges, roads, railway tracks etc. बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग सगळं उद्ध्वस्त होतं भूकंप आल्यावर. चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स, नद्यांच्या प्रवाहाची सुद्धा दिशा बदलू शकते. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. ओके. नाउ फ्लड्स. A frequent occurring natural disaster in all part of world is flood. बघा, फ्लड म्हणजे महापूर. सगळ्यात जास्त होणारी नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर आहे. ओके, नेहमी दरवर्षी पाऊस पडतो आणि दरवर्षी कुठे ना कुठे पूर आलेला आपण ऐकतच असतो. येस, ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस, a river overflows its banks causing a flood. बघा, अतिवृष्टीमुळे काय होतं, एकाच ठिकाणी अधिक पाणी जमा होतं आणि हे पाणी नदीच्या पात्राबाहेर जातं, त्यामुळे आपल्याला पुराचं संकट सोसावं लागतं. The water drainage system in big cities falls short when there is heavy rainfall, resulting in choking of gutters and drainage lines. बघा, पाऊस एकदम जास्त पडला की मोठमोठ्या शहरातील जी पाण्याची निचरा करणारी व्यवस्था असते, वॉटर ड्रेनेज सिस्टीम असते, ती सुद्धा अपुरी पडते. त्यामुळे काय होतं, गटारं तुंबून जातात. वॉटर ओव्हरफ्लोज onto the roads and surrounding areas and even enter nearby houses. गटारं तुंबतात, ड्रेनेज सिस्टीमच ब्लॉक होते, ड्रेनेज सिस्टीम मध्ये पाणी जातच नाही. पाणी एवढं आलं तर ड्रेनेज सिस्टीम तरी काय करणार, एवढा पाऊस पडत राहिला तर ड्रेनेज सिस्टीम वर्क करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे गटारं तुंबून जातात आणि जे पाणी आहे ते सगळं रस्त्यावर पसरतं आणि आजूबाजूच्या असणाऱ्या परिसरातील घरांमध्ये सुद्धा ते पाणी घुसतं, शिरतं. मग या पुराचे काय परिणाम होतात बघा, ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. ओके. 2005 चा ज्या महापुराला मेन्शन केलेला आहे तो मी पाहिलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की इट इज व्हेरी डेंजरस. ओके, इट इज व्हेरी डेंजरस. we used to live for 3 days on our top floor only. खायचे प्यायचे सगळ्याचे वांदे होतात. फर्स्ट फ्लोअर वरचे आमच्या इथे असणारे फर्स्ट फ्लोअर वरचे सर्व लोक स्वतःचं घरदार सोडून 3 ते 4 दिवस वरच्या सगळ्या मजल्यांवर राहायला आले होते आणि नंतर जेव्हा पाणी ओसरल्यावर ते खाली गेले तेव्हा त्यांच्या घरातील एकही वस्तू नीट राहिली नव्हती. एवढा पूर, सगळ्यात जास्त नुकसान करणारी गोष्ट म्हणजे पूर आहे. आता पण तुम्ही चिपळूण आणि रत्नागिरीच्या न्यूज पाहत असाल, काय राहिलंय आता त्यांच्या इथे, फक्त चिखल. पाणी वाहून गेलं आणि फक्त चिखल. त्यांचं खायच्या प्यायच्या गोष्टी, जेवण बनवण्यासाठी वापरला जाणारा गॅस, किचन मधले सगळे युटेन्सिल, सगळ्या गाड्या
सगळं चिखलात रुतून पडलेलं आहे, सगळं बाहेर दिसतंय आणि त्यांच्यावर सगळीकडे चिखल आहे. येस. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी म्हणजेच काय होतं, पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी होते. सॉइल इरोजन, जमिनीची धूप सुद्धा होते, पाणी वाहत राहतं आणि त्याच्यासोबत माती पण वाहून जाते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, काही शेतकऱ्यांनी पिकं लावलेली असतात. मेन शेती आपण पिकं कधी लावतो, याच सीझन मध्ये लावतो, रेंट्स मध्येच लावतो की नाही. मग अतिवृष्टीमुळे, भरपूर पाऊस पडल्यामुळे, पूर आल्यामुळे जे काही पिकं आहेत ती मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होतं. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स लाईक स्प्रेड ऑफ डिझीजेस अँड एपिडेमिक्स अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. मग पूर ओसरल्यानंतर पण पूर ओसरल्यानंतर देखील त्याचे वाईट परिणाम जाणवतात लोकांना. काय होतं, आजार, वेगवेगळे आजार, रोगराई पसरते, सगळीकडे घाण असते, त्याच्यावर माशा बसतात, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया, आणि त्यामुळे काय होतं, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरतात. पाणी मिळत नाही चांगलं, दूषित पाणी प्यावं लागतं, त्यामुळे दूषित पाण्यापासून होणारे डिझीजेस देखील फेस करावे लागतात. ओके, अंडरस्टूड टिल हियर? 6th standard, have you understood till here? Okay, let us complete this. Okay, see, classify the following disaster as man-made and natural. Okay, चला सांगा. फायर man-made आहे आणि अर्थक्वेक नॅचरल आहे, बरोबर. नेक्स्ट, लिकेज ऑफ केमिकल गॅसेस काय आहे? लिकेज ऑफ केमिकल गॅसेस मॅनमेड की नॅचरल? मॅनमेड साठी एम लिहा चॅट बॉक्स मध्ये आणि नॅचरल साठी एन लिहा. चला. येस, मॅनमेड. येस, इट्स मॅनमेड. स्टॉर्म, वादळ काय आहे? नॅचरल की मॅनमेड? येस, नॅचरल. ओके. फ्लड, पूर, natural. Okay, this is also natural. Tsunami is natural or man-made? Yes, tsunami is also natural. Forest fire is natural or man-made? जंगलात लागणारी आग, इट इज नॅचरल. येस, इट इज नॅचरल, कारण ते झाडं एकमेकांवर घासल्यामुळे लागत असते. वार, युद्ध मॅनमेड आहे की नॅचरल? मॅनमेड. volcano, natural. Then earthquake, natural. Pollution, man-made. Drought, natural. Bomb explosion, man-made. Yes. Okay. What are the effect of earthquakes? What effect caused due to earthquakes? Yes, Pramita. Destruction of infrastructure, that is buildings, bridges, roads, railway tracks, etc. Change in the direction of the flow of river, huge loss of life and property. Okay, good. What are the effect of floods? पुराचे काय परिणाम होतात? महापुराचे काय परिणाम होतात? अंतरा सांग. महापुराचे काय परिणाम होतात?
Yes, Tanmay, will you? Huge loss of to life and property, soil erosion, destruction of standing crops, after effect of floods like spread of deletion and epidemics, Epidemics. ep- epidemic affecting the health of the people. Yes, good. Okay, huge loss of life, huge loss to life and property, soil erosion, destruction of standing crops, after effects of floods like spread of diseases and epidemics affecting the health of the people. Okay, now questions of fifth standard. Okay, what happens when everyone has a role in decision making? What happens when everyone has a role in decision making? सगळ्यांना निर्णय घेण्यात सहभाग मिळाला तर काय होतं? यस कर्णिका. Each person gets the Opportunity opportunity to ask, to say to say what thing, what thing, what they what they think. think. By asking everyone opinions, the subject is thoroughly discussed from every Aspect. aspect. Hmm. We feel like a more Important. important part of the family when we see that our Opinion. opinion is well. Valued. Okay, good. Okay, so we are going to stop over here for today. Okay, yes, Pramita, you are having one doubt. Just let me check. To see. The odd one out you want? Yes, Pramita? Grape, orange, lemon and hibiscus. Yes? So you should write hibiscus for that. It is a flower and the three one are the fruits. Okay, but if you go by the types, you will write grape because grape is a wine and lemon, hibiscus and orange are shrubs. Okay, Pramita? यामध्येच कन्फ्यूज होती का तू? I also got confused in that. Okay, but I think we should go by like this. जसं आपण आता विचार केला तसंच आपण या आन्सरच्या बाबतीत जायला पाहिजे की दे आर डिफरन्शिएटेड इंटू किंवा फ्रुट्स आणि प्लांट्स फ्रुट्स आणि फ्लावर्स फ्रुट्स अँड फ्लावर्स मध्ये डिफरन्शिएट न करता आपण
असं डिफरन्शिएट करूया की ऑरेंज, लेमन आणि हिबिस्कस हे श्रब्स आहेत अँड ग्रेप इज अ वाईन. ओके, so grape will be the odd man out. Okay, rest everyone has written the homework. Yes. Okay, so now you all can leave. Bye bye everyone. I will post the questions. Bye, Whatever I teacher. have asked you, bye. Whatever I have asked you, the questions will be posted on our Google Classroom. Okay, bye. Yes.